खाली बसा ना. सांगितलं सर घरात आहे ना, 2-2 आहेत स्टँड, विसरून आले ते.
या पुढे क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार परावया पार भवचिंतो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त सेवेसाठी जो निवडलेला बंद आहे देहूचे सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेरू पाचवा वेद ज्यांना म्हणतात ते तुकाराम महाराज आणि ते तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात क्षणोक्षणी ह्याची प्रत्येक क्षणाला एकच विचार करायचा काय करावा विचार करावया पार हा संसाराचा भवसिंधू आहे हा जर तरुण जायचा
असेल तर विचार करायचा. कारण काय विचार करायचा? नाशिवंत देह, हा देह नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक व्यक्तीने सावधान राहायचं. कारण एक एक दिवस आपलं आयुष्य कमी होत आहे. अहो तुकाराम महाराजांच्या करता काय करायचंय? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कारण इथला व्यवहार असा आहे. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. प्रत्येक व्यक्तीनं या व्यवहारामध्ये आपल्या डोळ्यामध्ये धूर भरून राहायचा नाही. कारण नीट लक्ष द्यायचं, नीट बघायचं. कारण नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठला ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलवचनं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आले भागा तेच करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन आता राखावे बांधून, तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ पाटे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामे, 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 माझी वाणी ऐसे देई प्रेम काही कळम. मला भगवंता तुझे गुण नाम वर्णन करण्याकरता मला प्रेम दे. आज यह लोकाची यात्रा संपून हरिभक्तपरायण गुरुवर्य बैराम बाबा बाळा भोरे यांना जाऊन 5 वर्ष झाले. आणि 5 वर्ष झाले ना, आजचं 5वं पुण्यस्मरण आहे. आता पुण्यस्मरण का करता? पुण्यवान असेल तर पुण्यस्मरण. आपल्यासारख्याच झालं तर वरिष्ठ श्राद्ध नाही का? नाही तर नाही. ज्यानं पुण्य केलंय आणि त्यांच्या घरची दारची भजा पांडुरंगाम, वडिलाशी सांगा दंडवत. ज्यांनी घरच्याला पण जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. बैराम बाबाच्या
जाण्यानं, कारण हा मृत्यूलोक आहे नाही का. येथे उरू नाही आले अवतार, ये रते पामर जीव किती. याचं नाव मृत्यूलोक आहे. जो जन्माला आला तो एक दिवस जाणारच आहे. आपण पण एक दिवस जाणारच आहे. प्रत्येकाची तारीख डिक्लेअर झालेली आहे, फक्त माहिती नाही एवढंच. नाही तर जाणार सर्वच आहे. त्यांच्या पश्चात बाबांना 6 मुलं आहे. महेश खोरे, दत्ताभाऊ खोरे आणि दशरथ खोरे, राजम खोरे, यशवंत भाऊ खोरे, मनोहर भाऊ खोरे. आणि 2 मुली आहे, एक लताताई आणि एक ताईबाई पितळे. त्यांच्या पाठीमागे 6, 2, 8 असा परिवार आहे. आणि या परिवाराचं दुःख किती काही केलं तरी जी पोकळी आहे ती कदापि भरून निघत नाही. पण ती भरून निघण्याकरता ज्याने पुण्य केलेलं आहे बरं का, पुण्यात जे पुण्य केलेले आत्मे असतात त्यांच्या पाठीमागे पण पुण्य होत असतं. त्यांचे मुलं पण पुण्यवान असते. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, या बाबाची अशी ख्याती आहे. मग अशी भाऊनी मला सांगितलं की आम्ही भजन म्हणायला लागलो तर 1 तास भजन त्यांना आवडत नव्हतं. 1 तास नाही करायचं तर 4 तास करा किंवा रात्रभर करा. कारण एकदा जेवल्यानं पोट भरतंय का. जेवण आपल्याला 3 टाइम पाहिजे आणि भजन 1 टाइम पाहिजे नाही का. प्रत्येक कामामध्ये त्यांचा जो परमार्थाचा हिस्सा हा सिंहाचा वाटा होता बाबांचा. निस्ता सिंहाचा वाटा नव्हता. परमार्थ असो किंवा अवंतर काही बाकीचे काम असो त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण 5वे आहे. विठ्ठला त्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. त्यांनी या भव नदीच्या पुरातून मार्ग काढलेला आहे. नवे क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला तुकाराम बाबाने विचार केलेला आहे आणि तो विचार आपल्याला त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे. प्रत्येक प्रसंगिक अभंग महाराजांचे होते. प्रत्येक प्रसंगिक आपण म्हणतो मर्तुकीचे, वाढदिवसाचे, असं नाही. जसा प्रसंग येईल तसा संतांच्या मुखातून वेद बोलत होते. आपल्या मुखातून वेद बोलत नाही. आपण ज्यांनी तेनेची पंथी चालू जाता न पुढे न पडे गुंथा कोठे काही, आणि त्यांच्याच पाठीमागे आपण चालायचं. कसं चालायचं. प्रत्येक क्षणाला. मग खरं सांगा तुम्ही आणि मी, आपण जे बसलेली मंडळी आहे, आपण प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करतोय का. आणि जो करतोय त्याने वर हात करायचं. आपण प्रत्येक क्षणाला करत नाही. प्रत्येक क्षणाला का करायचं. अरे भाऊ प्रत्येक क्षणाला नामस्मरण काय करायचं. शेवटचा दिवस गोड व्हावा, अंतकाली क्षमामेवा, स्मरण मुक्त वा कलेवरम. जशी वासना असेल जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे. जर हरिरूप वासना असली शेवटला, तर हरिरूप वासना झाली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तोची झाले अंगे हरिरूप. त्याच्या करता क्षणोक्षणी हाची करावा विचार. विठ्ठला
होईल आपलं? अजिबात नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, एक लय हुशार माणूस होता, अतिशय हुशार होता आणि हुशार असल्या कारणाने त्याने यमराजाशी दोस्ती केली. यमाशी दोस्ती केली आणि यमाला सांगितलं की माझा तू दोस्त आहे आणि दोस्त असल्यामुळं माझं एक काम कर. यमानं सांगितलं एक काम नाही, मी तुझे 10 कामं करतो, फक्त मला सांग. म्हणजे 10 कामापेक्षा एक काम कर, फक्त मला मरण नको. यमानं सांगितलं बाकी काही माग, फक्त मरण सोडून माग. कारण प्रत्येक माणूस मेल्याशिवाय राहत नाही आणि हे तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. हे मला मागू नको, काही पण माग. ज्या वस्तूला हात लावला ती वस्तू सोन्याची होईल, हे पण मी करून देतो. नाही म्हणे मला हेच एकच माग, एकच दे. म्हणजे ठीक आहे, मरण तुला चुकणार नाही, पण मी तुला प्रत्येक क्षणाला विचार करायला लावतो. काय? मरणाच्या अगोदर काही वर्षांनी, दिवसांनी नाही बरं का, मरणाच्या अगोदर काही वर्षांनी मी तुला पत्र पाठवतो आणि ते पत्र वाचायचं आणि तिथून पुढे सावध व्हायचं. अगोदर संसार करून घ्यायचा. संसाराचा प्रेम असतो. आपल्याला प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, नाही का? शतायुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. पुढे मध्ये बालत्व पीडा रोग शय, मग भजनाशी उरले ते काय बा. त्याच्याकरता सावधान. काय? सावध सावधान वाचे नारायण, सावधान वाचे नारायण. सांगतो ते एका हुशार माणसा करता नाही. ही सगळी मंडळी हुशार आहे, ही तर कोणी पागल नाही, हुशार आहे. हुशार आहे म्हणून त्यांच्या करता दृष्टांत आहे. अरे भाऊ, नाही का? यमाने सांगितलं मी तुला चिठ्ठी पाठवेल. मग या 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदान, मग तू कैसा सावधान. याचे 20 वर्ष गेले, परत 30 वर्ष गेले. 30 वर्ष होती पुत्रद्वारा पाठी फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्याचं भुरळ पडली, कैसी दूरा आणि जवळी. असे करता करता त्याचे बरेच वर्ष झाले. किती? 80 वर्षाचा झाला आणि संसार करत राहिला. पण एक दिवस यमराजा येऊन उभं राहिला आणि सांगितलं चला, कारण तुमचा हिसाब आटपला, हिसाब संपला, हिसाब पडेल जमा सरकारी. मग येईल यमाची ती फेरी, जीवाची धरून कारभारी. मार देतील
खोटं बोलताय तुम्ही, कारण देव लोक आहे तुम्ही, खोटं बोलायला नाही पाहिजे. म्हणजे झालं काय, तुम्ही सांगितलं होतं तुला चिठ्ठी पाठवीन, एक पण चिठ्ठी नाही पाठवली. यामाने सांगितलं खोटं बोलू नको, कारण माणसाला खोटं बोलायची सवय मृत्यू लोकात आहे. तुला एक चिठ्ठी नाही पाठवली, किती पाठवल्या? 4. तरी तू हुशार झाला नाही, किती? 4 पाठवल्या. दत्ता भाऊ तुम्ही खाली बसले, डाळ शिल्लक आहे. 4थी चिठ्ठी चालली. चार चिठ्ठ्या पाठवल्या. म्हणे खोटं बोलता, कुठली चिठ्ठी? म्हणे पहिली चिठ्ठी पाठवली. पहिली चिठ्ठी पाठवली, तुझे काळे केस होते मी सफेद केले. बरोबर एक नाही म्हणे चिठ्ठी. म्हणे हो, पण तू लय हुशार, तू मेहंदी आणून लावली आणि सफेदचे परत काळे केले. मला वाटलं जाऊ दे, ही चिठ्ठी याला अक्षर माझं समजलं नसेल म्हणून दुसरी चिठ्ठी पाठवली. मी दुसरी चिठ्ठी पाठवली, तुझे डोळे डिम केले, दोन्ही लाईट. पण तू लय हुशार, कस्तुरी प्लाझा मध्ये गेला, शहराच्या हॉस्पिटल मध्ये, आणि डोळ्याला चष्मा लावून आला. कैशी दूर आणि जवळी. दुसऱ्या चिठ्ठीला तू मानला नाही, मग तिसरी चिठ्ठी पाठवली. कुठली? तुझे दात ढिल्ले केले, सगळी बचाडी ढिल्ली केली. पण तुला हुशार, 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती, शामकेस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती. तू दात लावून आणले, तिसऱ्या चिठ्ठीला तू मानला नाही. मग मला वाटलं आता याला शेवटची चिठ्ठी पाठवू, जर मानला तर मानला, याला केला तर केला विचार शेवटच्या चिठ्ठीवर. पण शेवटची चिठ्ठी कुठली पाठवली? शेवटची चिठ्ठी अशी पाठवली की पूर्ण नट बोल्ट तुझे ढिल्ले गेले. पण तू लय हुशार, गोळ्या खाऊन मशीन चालवली. विठ्ठला तुला 4 चिठ्ठ्या पाठवल्या, तरी तू मग आता काही जर केलं तर आता तुला नेल्याशिवाय राहत नाही. किती मगाशी सांगितल्याप्रमाणे किती करोड रुपये दिले, म्हणजे 1 घंटा, अर्धा घंटा, 4 घंटा, काही दिवस मिळेल नाही. अरे आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्ले में तेरे अमानत न होगी. एकदा का नोटीस आली ना, जमानत तिथं नाही, जवळ तर काही अमानत नसतीच. मग काय करावं लागेल? होकर के कैद तुझे जाना पडेगा, काया तुझी खाली करना पडेगा. संभाले जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. अरे उसका किराया तो भरना पड़ेगा, काया कुटी घर खाली करना पड़ेगा. याचं भाडे मग काय? हा देह पंचतत्वाचा उष्ण आणलेला आहे नाही का? भाडे के भुवन को क्या तुम संभाले. ज्या वेळेस तुला घराच्या मालकानं बाहेर काढेल, तो तुझ्यासाठी कसं जरी घर बांधलं, तुझं घर कुठे? आपणासाठी बांधिले घरा. आपण कुठे? आपण गावा
एवढं सोपं नाही ते. इथं उत्तर द्यावंच लागतंय. काही म्हणजे काय खरंय. एकाने असा प्रश्न विचारला होता, अरे भाऊ, की इथं आपण पितर घालतो आणि आपल्या स्वर्गी जाणाऱ्या वडिलांना, पितरांना नैवेद्य पोहोचतो का? हे सगळं खोट आहे. असा प्रश्न त्याने केला. त्याला काय माहिती आम्ही 24 गावचं पाणी पिलोय म्हणून. म्हणलं तुझी गोष्ट खरी आहे, पण आता कलियुगामध्ये त्याचा पुरावा आहे. आता पैसे डोळ्यानं पाहायचे नाही. अरे हो, पैसे डोळ्यानं पाहायचे नाही. मला जर संतोष भाऊला जर पैसे द्यायचे असले, त्यांनी फक्त सांगायचं, पप्पा 11,000 तुम्ही पाठवा. या मोबाईल मध्ये बटन दाबायचे आणि लगेच पैसे जाते. मग मला सांगा, तुम्ही या मोबाईल मध्ये नोटा भरेला असतात का? आणि त्यांच्या मोबाईल मध्ये नोटा जात्यात का? जात्यात? कदापि नाही. ज्याप्रमाणे बटन दाबलं की पैसे जाते, तसा नैवेद्य दाखवला तर पितरांना पोहोचतो. तसं नामस्मरण जर केलं, मगाशी सांगितलं हिस्सा पडेल जमा सरकारी, मग येईल यमाची फेरी. अरे जीवाची धरुणी कारभारी, देतील मार, देतील मार. भगवंताने गरुडाला 6 विषय मुद्द्याचे सांगितलेले आहे. 2 कर्म सिद्धांत सांगितले, 2 संस्कार सांगितले आणि 2 मार्ग सांगितले, नाही का? बाकीचे विषय सांगितले, पण 6 मुद्द्याचे विषय सांगितलेले. तुम्ही आम्ही प्रत्येक एक वाक्य, खाडे बाबा, हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, दुबई मध्ये गेलं. कुठलं? हे जर ऐकलं नाही तर मला काय सांगायचं, 2 मार्ग आहे, नाही का? अरे भाऊ, मार्ग 2 सांगितलेले, पण हे जर नाही ऐकलं तर हे जरी नाही कळलं. एक यम मार्ग आणि एक देवाचा मार्ग. म्हणून हे जरी नाही कालन मग दुसरा येईल, हे जरी नाही कालन सरत जेवटी बाम बांधून येईल, सरत जेवटी बाम एका जनाधारी आमचे काय बघाईल तो साक्षी तो पिंगळा महाद्वारी
बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. आणि हे जर ऐकलं तर मग देव मार्ग आहे सरळ आणि सोपं, नाही का? आणि हे जर नाही ऐकलं तर यमाचा मार्ग आहे. सरासरी यमाच्याच मार्गाने गर्दी असते, ट्रॉफिक. देवाच्या मार्गाने ट्रॉफिक नसते. ते 2-3 वाक्य मी कशा करता तो पिंगळा गायला लावला की 2-3 वाक्य सत्य आहे, बाकीचे सत्यच आहे, पण ठळक बातमी आहे त्या. आम्ही लटके न बोलू आता वर्तमान खोटे. आम्ही खोटा बोलत नाही. काय सांगतात नाथ महाराज? आम्ही लटके न बोलू आता वर्तमान खोटे. जाऊ द्या, पुढचं वाक्य पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग अवधान 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 धांगड धिंगा ग अवधान धांगड धिंगा. आता तुम्हाला पिंगा सांगतो, पिंगळा सांगत नाही, कारण पिंगळा सांगायला 4 तास पाहिजे. विठ्ठला जो निराकार आहे त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला छाया नाही. म्हणून संतांनी त्याला नाव ठेवलेलं आहे. पण त्याला जाऊ द्या, आपल्याला तरी नाव आहे का हरिभाऊ? हरिभाऊ हे शरीराला नाव आहे, नाही का? उपदिली या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविलेली नावाने होते तो उठे. म्हणून त्या भगवंताला नाव नाही. मग आपण म्हणू बाकीचं काय? हे सोंग आहे सगळे आणि ठेवलेली नाव आहे, नाही का? त्याला काहीच नाही. म्हणून सांगितलंय पिंगा निराकाराचा आकार झाला, त्यातच माझा पिंगा जन्मला. निराकाराचा तो आकार झाला, ढवळ्या नंदीवर बसून आला आणि त्याने एवढा धिंगाणा केला, नाही का? पिंग्यापासून मच्छ झाला, पिंग्यापासून कच्छ झाला, पिंग्यापासून वराह झाला, पिंग्यापासून नरसिंह झाला, पिंग्यापासून वामन झाला, बैला पाताळा शिवलेला. पिंग्यापासून राम झाले, पिंग्यापासून कृष्ण झाला, नाही नाही पिंग्यापासून बौद्ध झाला, दिले जगन्नाथ नाव त्याला. संतांनी दही भात चारिला, असा तो पिंगा आहे, असा तो निराकाराचा पिंगा. आणि त्यातच माझा श्रीरंगा, एका जनार्दनी पंढरीचा पांडुरंगा. म्हणून सांगितलंय माझा पिंगा. त्याला काहीच नाही, तसाच पिंगळा पण आहे, साक्षी येतो म्हणून. मगाशी सांगितल्याप्रमाणे आएगी नोटीस तो जमानत होगी, आणि के एक बारे सुटेल तातडी. म्हणून क्षणोक्षणी हाती करावा विचार, या पाटील बुवाची मन पडेल महाडी. लागतील देशोधडी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये,
संसाराचा संसार दोन प्रकारचा आहे. आपल्याला लांब जायचंच नाही. एक जन्म मरणाचा संसार आहे आणि एक गाडग्या मडक्याचा संसार आहे. गाडग्या मडक्याचा संसार आपल्या वाचून राहत नाही. करतोय तो आपण गेलो तर मागचा करतोय, तो आला तरी तिसरा करतोय, करतच राहते. खो खो मडक्याचा खेळ सगळ्यांना माहिती आहे. खो खो मडक्याचा आता खेळत नसतील पण आम्ही खेळायचो. एक पळाला तो पळून पळून दमला की दुसऱ्याला खो, तो पळून पळून दमला की तिसऱ्याला खो. हा खो कुठपर्यंत चालणार आहे आपण त्याचं गणित करत नाही. पण भावनाची जी आहे, प्रत्येकाला जर तरुण जायचं असेल त्याच्याकरता विचारच करावा लागतो. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे वढीते. इथं साधा सुधा माणूस कितीतरी आले आणि कितीतरी गेले, डोकं लावून गेले. संतांनी जे सांगितलंय कुठलाही संप्रदाय असू द्या त्याने एकच मार्ग सांगितलाय, दुसरा मार्ग सांगितला नाही. कुठल्याही संतांनी चोरी करायचं सांगितलं नाही, कुठल्याही संतांनी व्यभिचार करायचा सांगितला नाही. प्रत्येक संतांनी नामस्मरण करायचंच सांगितलं, पण आपण ते नीट केलं पाहिजे. आपण ते नीट करत नाही म्हणून उलटी खातो. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे वढीते, भल्या भल्या पोहणाराला उठोनी पाडीते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी, भरला पुरमाईचा लोंढात वाहून या जाशी. तुम्ही आम्ही प्रत्येक जण मायेच्या पुरामध्ये अडकलेलो आहे, पण याच्यातून सुटायचं असेल
सोडून दे. माया सोडायची म्हणजे घरदार सोडायचं नाही. पण आम्हाला उलटा खडका बसतो, हे सगळं सोडून जायचं म्हणतो. तू म्हणशील पैसा अडका, खऱ्या गोष्टी आहे आणि खरं सगळं कळतं आम्हाला पण ओळख नाही. हा इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. चांगलं जर कार्य आपल्याकडून झालं नाही, चांगली कमाई झाली नाही, तर बरेच पोरं सांगतात आमच्या बापानं काही कमावलं नाही, सगळं आम्ही कमवलंय. हे खापर आणि हे पोरं फोडते आपल्या डोक्यावर, यांना ठेवायचं. म्हणे तुकड्या घोड्या हत्ती, आपण गाड्या घोड्या म्हणू नाही का, त्याची इथेच होईल माती. अरे रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. या संसाराच्या पायी तू रडशील ठाई ठाई. सुंदर असा नरदेह तुला मिळाला, काय अरे नरासारखा नरदेह तुला मिळायचा नाही. नरासारखा नरदेह तुला मिळायचा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. अंदर चुकला वर्म, चुकला तर चुकली या वर्म फेरा पडे. सुंदर असा मनुष्य देह तुम्हाला आणि मला भेटलेला आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक सुगरण असती चिमणी, तिने सुंदर असा खोपा बनवलेला असतो आणि त्या खोप्याच्या दरवाजामध्ये ती बसती. पाऊस झिमझिम चालू असतो, पण त्या झाडाच्या बुंद्याशी एक माकड असतं. ते माकड असं भिजतं, खुडखुड 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 असं करतं. मग उपदेश केला त्या चिमणीने छोट्याशा. त्या चिमणीने सांगितलं, अरे तू तर माणसासारखा दिसतो, तुला 2 हात आहे, 2 पाय आहे. अरे 2 हात 2 पाव आदमी देशी काया. अरे 8 महीना मोफत बना गमाया तो घर नहीं बनाया. अरे तू माणसासारखा दिसतो, माकड आहे, पण माणसाचे पूर्ण तुझ्यात गुण आहे. आणि तू 8 महिना फुकट हिंडला, कोणाचा साखर पुडा, कुठं फिरायला जाय नाही का, एन्जॉय करायला जाय. तू 8 महिन्यात 1 महिन्यावर कुंभमेळ्यात गेला, पण घर बनवलं नाही. खोटं नाही सांगितलं बरं का. चिमणीने माकडाला बरोबर सांगितलं, अरे बाबा स्वतः घर बनवायचं, तू माणसासारखा आहे. पण त्या माकडानं तिच्याकडे पाहिलं, किसकू बोली, तेरे को बोली, मी क्या बोली, अरे घर बनवलं नाही तू म्हणून सांगितलं. आणि मुझको बोली ठीक आहे बताओ, आणि बताओ. मग माकड करून करून काय केलं, गेलं आणि चिमणीचं घर तोडून फेकून गेलं. म्हणून सुंदर असा परत जन्म आपल्याला मिळत नाही. मनुष्य जन्म रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा. शतवर्षाची गणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख या करणारे
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, काय करा तुम्ही आठवा मधुसूदन, त्या भगवंताची आठवण करा. अनमोल तुम्हाला आणि मला नरदेह मिळालाय. मनुष्य जन्मान मोल रे, उस मिट्टी में ना तोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में आया कर, गीत गुरु के गाया कर, शाम सवेरे घर में गीत गुरु का गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना तोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. बरेच जन्म मिळत नाही म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला सावध राहायचं सांगितले. कधी मरणाधी सावध व्हावे, आपले स्वहित साधून घ्यावे. जन्म घालू देवाया, मानवाची उत्तम काया. नाशिवंत देह जाणार सकळ. दुसऱ्या वाक्यामध्ये तेच तुकाराम महाराज सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. एका ठिकाणी सांगतात नाशिवंत देह. नाशिवंत कधी, जर काहीच केलं नाही तर. आणि पवित्र जर देह पवित्र करायचे असेल, पवित्र होय पवित्र होय.
नाही का? ज्यांनी त्याची कीर्ती गायली, सावळाराम बाबा झाले, वामन बाबा झाले, वासुदेव महाराज झाले, यांनी भगवंताची कीर्ती गायली. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आणि आमचे अजंगचे नाना बाबा, नवे नवे बरीच मंडळी ज्याने हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, नाहीतर देह नाशिवंत, देह जाणार सकळ. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एक साधू होता, साधूने एक पोपट पाळला होता. कारण तरुण जायचं असेल तर, नाही का, याच्यातून जर तरुण जायचं असेल तर याच्यामधून तरुण जाता येतं. साधूने पोपट पाळला. पोपटाला असं शिकवलं, असं शिकवलं. पोपट सुंदर रागरागीने गायचा, पोपट सुंदर हरिपाठ म्हणायचा, पोपट सुंदर काकडा म्हणायचा. नवे 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 पूर्णच पोपट एवढा तर्फे झालेला. 12 वर्ष झाले पोपटाला. किती? 12 वर्ष. पाळला कोणी? साधूने पोपट पाळला. पण त्या साधूने सप्त्याचं नियोजन केलं. सप्त्याचं नियोजन केल्याच्या नंतर 7 दिवस साधू सप्त्यामध्ये बिजी राहणार म्हणून बाहेर गावचा साधू बनवला. बाहेर गावचा एक साधू बनवला. त्या साधूला सांगितलं आपला पोपट तुम्ही सांभाळायचा. आणि पोपट लय हुशार. पोपटाला सर्व काही येतं. पोपटाला काकडा येतो, पोपटाला हरिपाठ येतो, पोपटाला सर्व तुकाराम महाराजाचा गाथा पाठ आहे पोपटाचा. तुम्ही याच्याकडून बोलून घ्या. बाहेर गावच्या साधूनं त्या पोपटाजवळ थांबला आणि तो त्याला परत शिकवायला लागला. पोपटा बोल सीताराम. पोपट बोलायचा सीताराम. बोल रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पोपट सुंदर बोलायचा. पोपटाचं वर्णन करायला लागला तो साधू. कोण? बाहेरून आलेला साधू. पढो माझ्या आत्मारामा, राधा कृष्णाचे हे ध्यान. अरे पिंजऱ्यामध्ये गुंतलासी, तुला सोडवील कोण. राधा कृष्णाचं हे ध्यान, हे नामस्मरण तू पाठ कर. या पिंजऱ्यामध्ये तू गुंतलाय, तुला त्याच्या विना कोणी सोडविणार नाही. तू दिसायला सुंदर आहे पोपटाला. अरे हिरवा तुझा रंग, गुंजवर्ण तुझे 2 डोळे. पोपट लय नटून थटून असतो बर का पोपट. मी पोपटाचं बोलतोय बर का. म्हणजे आपण आपल्याला लावून घ्यायचं नाही. आपलं तर चालतंय नाही का. हा नरदेह आपला आहे, पण याला आपण किती थाट करतो. जाणार तो आहे. तेल चमेली चंदन साबन चाहे लगा ले सेंट. जगत में कोई नहीं परमानंद, जगत में कोई नहीं परमानंद. एवढी याची सोय असते नाही का. आया गमन लगी दुनिया में, जग है रेस्टोरेंट, अरे जग है रेस्टोरेंट. अंतकाल में उड़ जाएंगे तेरे तंबू टेंट. जगत में कोई नहीं परमानंद, जगत कोणी परमानंद नाही पोपटा. हिरवा तुझा रंग, गुंजवर्ण तुझे 2 डोळे. चोता आहे तुझी लाल बोल, माझ्या राघवा बोल. अमोलिक तुझे बोल. तू चंचल आहे. कोण सांगताय? साधू पोपटाला शिकवतोय. अंचल चंचल तू मोठा, हिंडेची नाही ताळ. तुझला जपला काळ बोक, केव्हा घाली येईल गळ. कधी येईल पोपटा आणि तुला काळ बोका घेऊन जाईल. पाहतो उंदीर घेऊन जाईल बोका.
तैसा काळ लोकात निर्दासे पोपटाला साधू शिकवायला लागला. जरी जासे उडून या पूर्व सुकृताचे फळ पोपट गुपचीप ऐकत होता बर का. शेवट त्या साधूंना असं सांगितलं, सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई, अरे तो तर तुला सोडविल यम करील काही, पावशील चिंतामणी स्वामी तुकोबाचे पायी विठा. पोपटाने डोळे टवकारले. मग काय बोलला साधू? साधूने सांगितलं, सत्य सद्गुरु दाता तुला तारक मंत्र देई, तोच तुला सोडविल यम करील काही. पोपटपणे खोटं बोलू नको. याच्यातून सुटण्याकरता मला 12 वर्ष लागले, अजून मी याच्यातून सुटलो नाही. तू खोटं मला काही सांगू नको. आतापर्यंत तू ज्ञान सांगितलं, हे ज्ञान पूर्ण माझ्या पाठ आहे. याच्यातून सुटायचं काय ते मला सांग. विठ्ठला साधू म्हणे, काहीतरी जमीन आता वाफावर आलेली आहे, याच्यात बीज पेरल्याशिवाय आता जमणार नाही. साधूने सांगितलं, मी एक गोष्ट सांगतो ती ऐकशील? म्हणे मी ऐकील, पण मी याच्यातून सुटायचं सांग, याच्यात गुतायचं सांगू नको. कारण पुण्याची पाहुटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोक. किती जर पुण्य केलं तर मला परत यावं लागेल. याच्यातून सुटायचा मंत्र सांग. तू आता जे बोलला ते सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई, आणि तोच तुला सोडविल यम करील काही. तिथे यमाचं काही चालणार नाही ते सांग. आणि मी सांगतो ते ऐक. तुझा गुरु जो साधू आहे, तो साधू जर बाहेरून आला, आता मी जाणार आहे, आणि तोच तुझ्या सेवा करायला येणार आहे, पण त्याच्या खडावा बाहेर वाजल्या, त्याचा आवाज आला की तू मरून पड, नकली मरून पड. डोळे लावून घे, पाय वर कर, हलू नको, बोलू नको, चालू नको, काहीच नको. फक्त मी सांगितलं ते ऐक, डोळे लावून घे. आणि खोटं नाही सांगायचं. म्हणे मी खोटं सांगत नाही, तू डोळे लावायचे, मी सांगितलं तेवढंच करायचं, डोळे उघडायचे नाही. त्या पेंढ्याने एकदा डोळे उघडले होते तर मार खावा लागला, म्हणून तू डोळे उघडायचे नाही. तसंच झालं. हा साधू निघून गेला. त्याचा जुना जो साधू होता तो पहिला, तो त्याचा घडावा पायाचा आवाज आला, पोपटाने डोळे लावून घेतले, मेल्यासारखा पडला पिंजऱ्यात. साधूने पाहिला, अरे पोपट तर आपला मेलाय. साधू तिकडे गेलाच नाही, दुरून पाहिलं आणि एका शिष्याला बोलावलं, अरे जा तो पिंजरा खुला करून दे, पोपट मेलाय, त्याला फेकून दे. एक शिष्य आला, त्याने काही चौकशी केली नाही, पिंजरा उघडला, पोपट धरला, असा फेकला, तो उडून गेला. कसा? फक्त तारक मंत्र दिला. तसा तारक मंत्र जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता संताची संगत करावी लागेल.
तातडी हा शब्द लवकर आहे, कारण एकदा हातपाय थकले की तातडी केल्या जात नाही. मग ते सांगते आणि एक मारे सुटेल तातडी. आता 10 गेले, 20 गेले, 30, 40, 50 गेले. आपण जास्त दिवसाची सुट्टी नाही, पण हे आपणच जाणलं पाहिजे. आपण आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. पाटील बुवाची मग पडेल माडी, त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. परमार्थाची तातडी करा, ही माडी एक दिवस पडणार आहे. पाटील बुवाची नाही का? त्याची 5 पोरे कोणते? पंचप्राण आहे किंवा पंचतत्व आहे. पंचतत्वाची ही माडी पाटील बुवाची पडली की याच्यातले 5 प्राण निघून जाणार. म्हणून तातडी करा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. धनधारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशुण. सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. मग आपण जागे नाही का? आपण जागी आहे, पण हिताला जागी नाही. अपोलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. बाबा हिताला जागी होते म्हणून पुण्यस्मरण आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यस्मरण तसं नाही. मरणाच्या आधी सावध व्हावे, पुण्यवंत व्हावे. घे माझी महालाभ साठी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपल्या भागामध्ये नाही महाराष्ट्रामध्येच संत सज्जन होऊन गेले म्हणून आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. आणि त्यानेच पुण्य होते. सावळाराम बाबा, वामन बाबा आपण म्हणलो तरी पुण्य होतंय. श्रीपाद बाबा, रामदास बाबा म्हटलो तरी पुण्य होतंय. नारायण बाबा, माने बाबा म्हणलं तरी पुण्य होतंय. आणि नाना बाबा म्हणलं तरी घेता सज्जनाची नावे. बळीराम बाबा
म्हणलं तरी पुण्य होते का? हरिभक्त पारायण, हरिभक्तीमध्ये एक पारायण होते म्हणून पुण्यस्मरण घेता सज्जनाची नावे, म्हणून त्याच्याकरता रात्र आणि दिवस तुम्ही सावध असा, तुमच्या या नगराचा नाही भरवसा, कारण उजेड पडता गळा पडेल भासा, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, आज करू उद्या करू हे चालत नाही, कधी यम येतील चालून, कधी प्राण जातील घेऊन, कधी तो आपल्याला सांगून येत नाही, म्हणून सांगितले समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे नाही का? तो ठेवील तैशीची राहावे, आपल्याकडून काही होतच नाही मग तो ठेवील तशीची राहावे, जसा समय असेल तस, पण त्या समयामध्ये तातडी करायची ना, जितका समय उरला, 1 तास उरला भाग्यदशा कैशी, मग आपले किती दिवस उरले हे आपल्याला माहित नाही. आतापासून जर जागा व्हायचं असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. लोक
यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. या लोकांचा व्यवहार याच्यामध्ये आपण राहायचं, पण डोळ्यात धूर गेल्यासारखं राहायचं नाही, सावधान राहायचं. कारण हे सर्व मायेचा बाजार आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये ते अंजन, ज्याप्रमाणे छोटासा पुरावा एक 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवंताने अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिली, कुठली? तोपर्यंत अर्जुन म्हणत होता की हा माझा सोयरा आहे, हा माझा मेवणा आहे. एक दिवशी भगवंताला अर्जुन बघत होता. अर्जुनाच्या डोळ्यामध्ये ती धुंदी होती, कुठली? हा माझा सोयरा आहे, हे माझे सोयरे, हे माझे मित्र, हे सर्व माझे नातेवाईक आहे. पण ज्या वेळेस भगवंताने सांगितलं, जे विश्वरूप भगवंताने दाखवलं, तर प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप माझ्या अर्जुनाला दिसलं. त्यावेळेस अर्जुनाच्या डोळ्यामधला धूर निघून गेला. नका डोळे धुरे भरून राहू. या लोकांचा व्यवहार असा आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू जर पार करायचा असेल तर त्या भगवंताची ओळख एकदा आपल्याला झाली पाहिजे. आणि एकदा भगवंताची ओळख झाली, देव माझा आणि मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव पावयासी गेलो, तेथे देवची होऊन राहिलो. पुढचं काहीच नाही. कोणा काही सांगितलं तरी एकदा त्याच्या स्वरूपामध्ये त्या गवळणी सारखं विसरून जर गेली त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये, तसे आमचे बाबा त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये विसरून गेलेले होते. त्यांना जन्म नाही आणि मरण पण नाही. म्हणून पुण्याचं स्मरण आपण त्यांचे मुलं आपल्याला करून देतात, किंवा ते, कारण पुण्यस्मरण 25 वर्ष झालं पाहिजे. कारण 25 वर्षाकरता तो मनुष्य जिवंत असतो. का? मनुष्याला जिवंत ठेवणं म्हणजे मागच्या माणसांचं कर्तव्य आहे. त्यांची आठवण येणं म्हणजे त्याला म्हणते जिवंत, त्याला म्हणते पुण्यस्मरण. म्हणून झालेली सेवा आहे. महावैष्णव ज्ञानोबा आहे या ठिकाणी आलेले बळीराम बाबाच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सर्वच आलेले गुरुवर्य, सर्व कीर्तनकार, अधिकारी मंडळी आहे. मी सगळ्यांचे नाव घेत नाही, पण आज मी ज्यांना धन्यवाद देतो, आमचे परम मित्र हरिभाऊ महाराज निलजे, नाही का, संगीत विशारद आहे, पण माझ्यासारख्याच्या एक छोट्याशा सेवेकरता आज न सांगता हजर झाले. त्यांचे धन्यवाद. गुरुवर्य वसंत बाबा, आणि आता जे गावालाच राहायला गेलेले आमचे नाना महाराज शिंकेतोडे, त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं, गुरुवर्य कीर्तनकार संतोष महाराज पानसरे, त्यांचे धन्यवाद. आणि बाबांचं नाव काय? बाळाराम बाबा या ठिकाणी आलेले, त्यांचे धन्यवाद. आणि कीर्तनकार सुनील भाऊ साळवी, आमचे संभाजीनगरचे कीर्तनकार विठ्ठल महाराज गोडसे, अतिशय सुंदर, त्यांनी पण साथ दिली. सर्वच मंडळी साथ दिली. आणि आमच्या सोबत नेहमी राहणारे भगवंताचे, नावच भगवंताचं आहे त्यांना, परमेश्वर पखवाजे पण आहे, त्यांनी पण साथ दिली. त्यांचे धन्यवाद. आमचे गुरुवर्य खाडे बाबा, त्यांचे धन्यवाद.
आणि ज्यांनी प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे माहिती का करून देतो, पुण्यस्मरण किंवा पुण्यवान व्यक्तीचं नाव घ्यायलाच पाहिजे. घेता सज्जनांची नावे या ठिकाणी असलेले सज्जनच आहे, ज्यांनी प्रत्येक पौर्णिमेला एवढी पब्लिक असते त्यांच्या प्रत्येक पौर्णिमेला आमचे अशोक भाऊ भोळे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. प्रत्येक पौर्णिमेला त्यांच्या तिथं कार्यक्रम असतो आणि याही पौर्णिमेला शिमग्याचा कार्यक्रम आपलाच आहे. होळी सत्वगाठी उमगा तेनेच सफल होईल शिमगा, हेच गाणे गा तुम्ही हसू नका. हसणाऱ्यांना हसायचंच नाही, त्या शिमग्यामध्ये सांगितले. मी आता शेवटचं त्याच्यातलं काही बोलत नाही आणि महावैष्णव ज्ञानोबा आहे यांचं भजन करतो सुंदर असं. सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. कारण त्यांनी सांगितलंय म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, मी जगाते चालविता. कारण ही वाचा आहे त्या भगवंताने दिलेली आहे, देह आहे तो भगवंताने दिलेला आहे आणि जो बोलावणारा आहे तो भगवंतच आहे. आणि भगवंतानेच भगवंताचं जे काय गुण असेल ते भगवंताच्याच स्वरूपातून तुमच्यापर्यंत तुम्ही बसणारे पण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुमच्यामध्ये तो भगवंतच आहे. म्हणून झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो, सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो.